मित्रांनो, आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी नोकरी बदलत असतो. काही जण चांगल्या पगारासाठी नोकरी बदलतात, काही जण आपल्याला चांगली पोझिशन मिळावी म्हणून आपलं करिअर जे आहे ते चेंज करत असतात. काही जण करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी करत असतात, काही जण वर्क कल्चरमुळे नवीन संधीसाठी वेगवेगळ्या रिझनसाठी आपण नोकरी बदलतो. आजच्या काळामध्ये एकाच कंपनीमध्ये आयुष्यभर काम करणारे लोक फार कमी दिसतात. त्यामुळे नोकरी बदलणं ही आता तुलनेनं नॉर्मल गोष्ट झालेली आहे. पण आता एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे आपण नवीन नोकरी मिळवण्यासाठी खूप काही तयारी करतो. रेझ्युमे अपडेट करतो, भरपूर आपण इंटरव्ह्यूज देतो, पगाराबद्दल व्यवस्थित निगोशिएशन करतो, नवीन कंपनीबद्दल चांगली माहिती काढतो. पण जुनी नोकरी जी आहे ती आपण सोडताना जर काही निष्काळजीपणा केला तर तो आपल्याला महागात पडतो. हा निष्काळजीपणा आपल्याला नंतर मोठ्या अडचणींचं कारण बनू शकतो. आता कल्पना करा की तुम्हाला एखाद्या नवीन कंपनीमध्ये 40% पगारवाढ आणि ऑफर मिळालेली आहे. घरामध्ये तुमच्या अतिशय आनंदाचं वातावरण आहे. तुम्ही जुन्या कंपनीचा राजीनामा दिलेला आहे. नोटीस पिरियड तुमचा सुरू आहे. पण आता पुढे जाऊन मनाने तुम्ही देखील आधीच नवीन कंपनीमध्ये पोहोचलेले आहात. त्यामुळे जुन्या कामामध्ये तुम्हाला रस राहत नाही. काही जण आता आपल्याला काय होणार आहे असा विचार करतात आणि शेवटचे काही दिवस किंवा काही महिने जे आहेत ते फक्त ढकलत असतात. पुरेसं व्यवस्थित लक्ष कामामध्ये देत नसतात. पण अनेकांना याची माहिती नसते की नोकरीतले शेवटचे 30 दिवस किंवा 60 दिवस किंवा 90 दिवस जो काही नोटीस पिरियड असेल तुमचा, हे तुमच्या करिअर मधले सगळ्यात महत्त्वाचे दिवस ठरू शकतात. कारण याच काळामध्ये तुमच्याबद्दल कंपनीमध्ये इमेज तयार होत असते. अनेकदा लोक याच काळामध्ये अशा चुका करतात की तुमचं फुल अँड फायनल सेटलमेंट नंतर त्याच्यामुळे अडकतं. एक्सपिरियन्स लेटर मिळायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा पीएफ जो आहे तो तुम्हाला लवकर मिळत नाही किंवा काही वेळा नवीन कंपनीमध्ये जॉईनिंग करताना त्याच्यात तुम्हाला अडचणी देखील येऊ शकतात. पैसा पाण्याचं कामच हे आहे की तुम्हाला काही अडचणी आल्या की काही गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम देणाऱ्या ठरल्या की त्या गोष्टींपासून तुम्हाला अलर्ट ठेवणं, काही चुका ज्या तुमच्या होऊ शकतात त्या तुम्हाला सांगणं. अपेक्षा आहे की तुम्ही चॅनल जे आहे ते सबस्क्राईब कराल. चला तर मग आपण आज अशा 4 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने नोकरी सोडण्यापूर्वी त्या 4 गोष्टी केल्याच पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे हँडओव्हर. आता ऐकायला तुम्हाला हँडओव्हर साधं वाटतं, पण प्रत्यक्षात बरेच लोक जे आहेत ते इथेच मोठी चूक करत असतात. समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 4-5 वर्ष काम केलं. आता या 4-5 वर्षामध्ये तुम्ही वेगवेगळे क्लायंट जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी डेली बेसिसवर बोललेले आहात. अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर होती. कंपनीतल्या महत्त्वाच्या गोष्टी या प्रोजेक्ट रिलेटेड ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला माहिती आहेत. काही फाईल्स आहेत, काही पासवर्ड्स आहेत, काही रिपोर्ट्स आहेत किंवा क्लायंटची वेगवेगळी कॉन्फिडेन्शियल माहिती जी आहे ती फक्त तुमच्याकडे आहे. आता तुम्ही नोकरी सोडली आणि नोटीस पिरियड सर्व्ह करून अचानक निघून गेलात, तर ही माहिती जी आहे ती नवीन कर्मचाऱ्याला तुम्ही दिलीच नाही, तर तुमच्या जाण्यानंतर कंपनीचं काम अडकू शकतं. अनेक कर्मचारी जे आहेत ते शेवटच्या दिवशी थेट लॅपटॉप जमा करतात आणि निघून जातात. पण नंतर कंपनीला एखादी फाईल जी आहे ती सापडत नसते किंवा एखाद्या क्लायंट बद्दल काहीतरी माहिती हवी असते, एखादा इनवॉइस पाहिजे असतं. ही कामं जी असतात ती अर्धवट राहतात. मग कंपनी काय करते, तुम्हाला फोन करते, ईमेल करते, काही वेळा HR तुमची फुल अँड फायनल सेटलमेंट तोपर्यंत थांबवून ठेवतात. म्हणून राजीनामा तुम्ही दिल्यानंतर सगळ्यात आधी तुमचं काम हे आहे की आपलं काम व्यवस्थित हँडओव्हर तुम्ही केलं पाहिजे. कोणकोणती कामं तुम्ही आता सुरू केलेली आहेत, कुठली अर्धवट आहेत, कुठली पूर्ण झालेली आहेत, या सगळ्याची तुम्ही एक लिस्ट बनवली पाहिजे. तुमच्या जागी येणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही सगळी काही माहिती दिली पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त कंपनी सोडताय, पण तुमची इमेज त्या कंपनीमध्ये कायम राहणार असते. त्यामुळे हे मात्र नक्की करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स. अनेकांना काय वाटतं की बाबा आपण आता नोकरी सोडली म्हणजे काम संपलं. असं असतं का? तर नाही. समजा तुम्ही काही वर्षानंतर होम लोनला अर्ज करता, तेव्हा बँक सॅलरी स्लिप मागते किंवा ITR सुद्धा मागते किंवा नवीन कंपनी अजून तुम्हाला जुन्या कंपनीचा एक्सपिरियन्स लेटर सुद्धा मागते. हे तुमच्याकडे जर नसेल तर आजकाल अनेक कंपन्या काय करतात की कर्मचारी गेल्यानंतर त्याचा ऑफिस ईमेल ID, बाकी ऑफिसचे पोर्टल जे आहे त्याचा ऍक्सेस क्लोज करून टाकतात. त्यामुळे जुने जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मिळणं तुम्हाला कठीण होतं. म्हणून नोकरी सोडण्यापूर्वी किमान 6 महिन्याच्या तरी सॅलरी स्लिप तुम्ही डाउनलोड केल्या पाहिजेत. फॉर्म 16 जे आहेत ते तुम्ही डाउनलोड केले पाहिजेत. ऑफर लेटर, अपॉइंटमेंट लेटर, इन्क्रीमेंट लेटर, प्रमोशन लेटर, इतर जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील हे सगळे तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स लेटर जे आहे, रिलिव्हिंग लेटर जे आहे, हे दोन्ही डॉक्युमेंट हे तुमच्या करिअरचे पासपोर्ट असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भविष्यामध्ये अनेक नोकऱ्यांमध्ये हे डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला मागितले जाणार असतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे 2 डॉक्युमेंट आहेत ते कंपनीकडनं तुम्ही कायम लक्षात ठेवा, हे कलेक्ट केल्याशिवाय
तुम्ही कंपनी सोडू नका. तिसरी गोष्ट म्हणजे नो ड्यूज प्रोसेस. ही प्रक्रिया अनेकांना कंटाळवाणी वाटते, पण ती जर पूर्ण केली नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्याकडे कंपनीचा लॅपटॉप आहे, कंपनीचा फोन आहे, शिवाय कंपनीचं तुमच्याकडे आयडी कार्ड असतं, अजून काही ऍक्सेस कार्ड वगैरे असते. तर या ज्या काही गोष्टी आहेत या त्या डिपार्टमेंटला पुन्हा परत करणं गरजेचं आहे. फक्त वस्तू परत करणं पुरेसं नसतं, संबंधित विभागाकडनं क्लिअरन्स मिळाल्याची तुम्हाला तशी खात्री देखील करायला लागते. याबरोबरच पीएफचं खातं तपासणं जे आहे ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष पीएफ कट होतंय याकडे लक्ष देतात, पण कंपनीने प्रत्यक्षात जी काही सगळी रक्कम जी आहे ती जमा केलेली आहे का हे ते तपासायचं विसरतात. नोकरी सोडण्यापूर्वी तुमचा UAN जो आहे तो ऍक्टिव्ह आहे का, तो आधारशी लिंक आहे का, हे सगळं तुम्ही तपासून घेतलं पाहिजे. नंतर या ज्या काही चुका आहेत त्या सुधारण्यासाठी अनेक महिने देखील तुम्हाला लागू शकतात. आता चौथ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, फुल अँड फायनल सेटलमेंट. आता फुल अँड फायनल सेटलमेंट ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे तुम्ही सगळ्यात जास्त दुर्लक्ष करता. अनेक कर्मचारी काय करतात, शेवटच्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडतात आणि आता विचार करायला लागतात किंवा काही दिवसामध्ये आपले पैसे जे आहेत ते आपल्या खात्यामध्ये जमा होतील. अरे किती पैसे येणार आहेत, ते कधी येणार आहे, त्यामध्ये कुठकुठल्या गोष्टींचा समावेश असेल, या सगळ्याची माहिती तुम्हाला असते का? तर नसते. ती माहिती तुम्ही घेतली पाहिजे. कंपनी सोडतानाचा शेवटचा तुमचा पगार किती होता, तुमचा बोनस आलाय का, इन्सेंटिव्ह आहे का, ग्रॅच्युइटी आहे का, लीव्ह एनकॅशमेंट आहे का, रिएम्बर्समेंट आहे का, या सगळ्याचा रक्कम जो आहे ती तुम्ही HR कडनं समजून घेतली पाहिजे. सगळी जी माहिती आहे ती ईमेलवर तुम्ही मागितली पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचा लेखी पुरावा हा तुम्हाला कायम उपयोगी पडतो. तुमचं फुल अँड फायनल सेटलमेंट किती दिवसात होणार आहे हे देखील तुम्ही HR ला स्पष्टपणे विचारलं पाहिजे. साधारणपणे 30 ते 45 दिवस लागतात, पण काही कंपन्यांमध्ये जास्त वेळ देखील लागू शकतो. 2 महिने लागू शकतात, कधी कधी त्याहून जास्त वेळ लागू शकतो. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशन. नोकरी सोडताना कधीही तुम्ही भांडून सोडू नका, राग मनात ठेवून तुम्ही बाहेर पडू नका. आज तुमचा जो सहकारी आहे कदाचित दुसऱ्या कंपनीमध्ये उद्या जाऊन तो तुमचा बॉस असू शकतो. आजचा मॅनेजर जो आहे तो उद्या तुम्हाला दुसऱ्या मोठ्या पदासाठी याच कंपनीमध्ये पुन्हा रेफर करू शकतो किंवा अजून काहीतरी चांगल्या पॉसिबिलिटीज असतात. शेवटच्या दिवसापर्यंत रिलेशनशिप चांगली ठेवा. ऑफिसमध्ये नकारात्मक चर्चा करू नका. सोशल मीडियावर कंपनीच्या विरोधात पोस्ट टाकू नका, कारण करिअरमध्ये चांगली इमेज ही पगारा इतकीच मोठी असते आणि पगारा इतकीच महत्त्वाची देखील असते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी मिळवणं महत्त्वाचं असतं, पण ती योग्य पद्धतीने सोडणं हे त्याहून अधिक महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही जेव्हा कंपनी सोडत असता तर तुमची ओळख जी आहे, तुमचं काम जे आहे, तुमची इमेज जी आहे ती तिथे तुम्ही कायमसाठी सोडत असता. मग त्यावर तुम्ही काम करणं फार गरजेचं असतं. पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्ही नोकरी चेंज करण्याचा निर्णय घेतला असणार तर त्यावेळी फक्त राजीनामा देऊ नका. तुमचं काम जे आहे ते नीट हँडओव्हर करा. सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते कलेक्ट करा. नो ड्यूज प्रक्रिया पूर्ण करा. PFची अकाउंट जे आहे ते तुमचं ते तपासा. फुल अँड फायनल सेटलमेंटची व्यवस्थित खात्री करा. सगळं काही लेखी लिहून घ्या. ही 4 कामं जर केली तर तुमचा पुढचा प्रवास जो आहे तो अधिक सुरक्षित होतो, अधिक यशस्वी होतो, कुठल्याही त्रासाशिवाय होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही कष्टाने पैसे कमवलेले आहेत त्या पैशांवर आणि तुमच्या इमेजवर कुठलाही परिणाम होत नाही. मित्रांनो, नोकरी मिळवणं हे तुलनेनं सोपं असतं, पण चांगली नोकरी मिळवणं हे त्याहून कठीण असतं. आपल्यापैकी अनेकांना चांगली नोकरी का मिळत नाही हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर राईट साईडला तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सध्या डिटेल्स चांगले पाहत राहा. पैसा